नमस्कार, मी श्री चंद्रकांत पांडुरंग कारंडे सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे भांगरे सरांचं. आज जी उत्तर विभागाच्या आमच्या एओ मॅडम आहेत त्यांच्या नियोजनाप्रमाणे शालेय वार्षिक तपासणीचं नियोजन चालू होतं. त्याप्रमाणे आमचे भांगरे सर आपल्या शास्त्रीनगर मनपा लोपरा मराठी शाळेला साधारण 2 वाजून 10 मिनटं ते साधारण 4:30 या 2.5 तासाच्या कालावधीमध्ये त्यांनी 1ली ते 4थीचे 4 वर्ग आणि बालवाडीचे असे दोन्ही मिळून वर्ग पाहिले. काही शिक्षकांना मार्गदर्शन केलं. आता आपण त्यांच्याच मुखातून त्यांच्या शाळेच्या परीक्षांमध्ये काही त्रुटी आढळल्या किंवा काही चांगल्या गोष्टी आल्या त्या 2 मिनिटात सांगतील अशी मी त्यांना विनंती आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. बालवाडीची पटसंख्या खूप छान आहे, 85 आहे. तर ते बालवाडीचे विद्यार्थी आपल्याला पुढच्या शिक्षणासाठी या शाळेत टिकून राहतील यासाठी प्रयत्न करावेत. बालवाडी शिक्षकांनाही त्याप्रमाणे मार्गदर्शन केलेलं आहे. अधिक आपले 1ली ते 4थीचे विद्यार्थी उत्साही आहेत, खूप शिकण्यास उत्सुक आहे, चांगली उत्तरं देतात. त्यांचा अधिकाधिक सराव घेण्यात यावा. डिजिटल क्लास आहे, आता आपल्याकडे शिक्षकही आलेले आहेत, पण मुलांना जास्त संधी मिळावी, सराव घ्यावा, त्यामुळे मुलं अधिक चांगली होतील आणि पुढील शिक्षण त्यांनी आपल्या महापालिकेच्या शाळेत घ्यावं यासाठी पालकांशी आधीपासून तुम्ही पालक सभांमधून हो नक्की आणि खूप चांगलं काम आहे. चांगलं आणि शास्त्रीनगर शाळेतला शुक्रवार हा बालवाडीचा आहे. साधारण 3 ते 4 या एका तासात ते मुलांना घेऊन येतात. त्या मुलांना सुद्धा स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून एक मनोरंजनात्मक अध्यापन होतं. जास्तीचा वेळ द्या त्यांना, कदाचित मी तर असं म्हणेन 1 दिवस त्यांच्यासाठी द्या, पूर्ण दिवस. चांगली गोष्ट आहे. आमचे शनिवार असते, एक शुक्रवार आमचं संगणक म्हणजे एक वार त्यांना द्या. त्या दिवशी त्यांनी आठवड्याभराचा सराव काय विना दप्तर शाळा थोडक्यात स्मार्ट टीव्हीवर त्यांना त्यांचा वर्ग तिथे भरवा. विना दप्तर नाही, त्यांचा वर्ग तिथे भरवा. त्यांना पूर्ण आठवड्याचा सराव तिथे घेऊ द्या. त्या स्मार्ट टीव्हीचा वापर त्या विद्यार्थ्यांना करू द्या. त्यांनी जे काही शिकवलेलं आहे त्याचं दृढीकरण करण्यासाठी त्या वा फार सुंदर उपाय झालेले आहे. नाही, खूप छान. आमच्यापर्यंत आम्ही प्रयत्न करू. आम्ही फक्त ते 3 ते 4 या एका तासात यायचे, पण आता मी सरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि अधिकारामध्ये मी एवढं सांगतो स्पष्ट की नक्कीच त्यांना पूर्ण शुक्रवार 1 दिवस म्हणजे गुरुवार सोमवार ते गुरुवार तुम्ही कोणताही वार ठरवा, तो तुमच्या शाळेचं नियोजन राहील, पण त्यांना द्या. म्हणजे त्या शिक्षिका त्याप्रमाणे नियोजन करून ठेवतील आणि त्या संपूर्ण दिवसामध्ये त्या स्मार्ट टीव्हीचा त्या विद्यार्थ्यांचा ज्ञान किंवा जास्त ज्ञानाची म्हणजे शैक्षणिक प्रगती होण्यासाठी प्रयत्न करतील. शिक्षिका प्री प्लॅन करतील, मेहनती आहे, त्या प्री प्लॅन करतील आणि त्याप्रमाणे पूर्ण जास्त सराव घेतील, मुलांचा प्रॅक्टिस घेतील, मुलांच्या आनंदात वाढ होईल. पालकांना ते दाखवता येईल आपल्याला की बघा आम्ही बालवाडी वर्गासाठी स्मार्ट टीव्हीचा वापर करतोय, सुद्धा आनंदी राहतील. आणि माझाही प्रयत्न काय असतो माहिती का, मी ऑब्झर्व घेताना मी ऑनलाईन वगैरे काय मी लगेच ते 1 मिनिटाचा व्हिडिओ शूट करतो, जेणेकरून आता माझ्या शास्त्रीनगर मनपा लोपरा मराठी शाळा या नावाचा चॅनल आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही कधीही पाहू शकता. आत्ता आपला 2 मिनिटाचा व्हिडिओ निश्चित पाहू शकतो शाळेच्या चॅनलवर. म्हणजे त्यांच्या ॲक्टिव्हिटी कुठल्या आहेत, त्यांनी कुठल्या स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून घेतले. खूप धन्यवाद. थँक्यू. मी मनापासून आमच्या भांगरे सरांना धन्यवाद देतो. त्यांनी आपलं कार्य अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. तुमचा पुढचा प्रवास रेल्वेचा वाहतुकीचा सुखाचा हो.